अविवाहित जोडप्यांना प्रायव्हसी मिळावी म्हणून ओयो प्रसिद्ध होते। अनेकदा यावर टीकाही झाली होती। मात्र आता याच ओयोने नवीन वर्षात बदललेल्या नियमांमुळे चर्चा वाढली आहे। सोशल मीडियावर ओयोच्या या निर्णयाबद्दलचे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह मीम्स पाहायला मिळत आहेत। ओयोने नेमका काय नियम केलाय? बदललेल्या नियमांची काय होतीये चर्चा? ओयो पुन्हा चर्चेत का आलंय? या सगळ्या विषयाचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात चर्चेतल्या विषयाचा परफेक्ट अनालिसिस। मित्रांनो, अविवाहित जोडप्यांना प्रायव्हसी हवी असेल तर त्यासाठीचं प्रसिद्ध ठिकाण होतं ओयो। अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्यांपासून ते मध्यमवयीन लोकांमध्येही ओयोची क्रेज होती। फक्त आधार कार्ड दाखवलं की ओयोच्या कोणत्याही हॉटेलमध्ये अगदी सहज एंट्री मिळत होती। पण आता मात्र ओयोने आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत। यापुढे अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये थेट एंट्री दिली जाणार नाही। आतापर्यंत प्रेमी युगुलांना ओयोमध्ये पटकन रूम बुक करता येत होती, मात्र आता यावर बंदी घालण्यात आली आहे। उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातून हे नवे नियम पहिल्यांदा लागू करण्यात आले आहेत। आता ओयो ह्यांचे हेच नियम भारतातील इतर शहरातही लागू करू शकते असे काहींचे म्हणणे आहे। असे झाले तर प्रेमी युगुलांना किंवा अविवाहित जोडप्यांना यापुढे ओयोमध्ये हक्काची प्रायव्हसी मिळणार नाही। आता ओयो हॉटेलच्या रूमचा कोण सर्वाधिक वापर करतं हे काही वेगळं सांगायला नको, परंतु ओयोने आता आपली मूळ ओळख बदलायचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे काही लोकांना आता ओयो रूम्स मिळणार नाहीत। कंपनीने प्रेमी युगुलांना रूम नाकारण्याचा अधिकार आपल्या भागीदारांना दिला आहे। पीटीआयच्या वृत्तात म्हटले गेलंय की ओयोने अविवाहित जोडप्यांना सरसकट एंट्री देण्यावर बंदी आणली आहे। जर यापुढे जोडप्यांना ओयोमध्ये रूम बुक करायची असेल तर त्यांना त्यांच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागेल। हा नियम ऑनलाईन बुकिंगसाठीही लागू करण्यात आला आहे। ही नियमावली तात्काळ लागू करावी असे निर्देश ओयोने मेरठमध्ये संलग्न हॉटेल्सना दिले आहेत। कंपनीने हेही सांगितलं आहे, मेरठ शहरात हा बदल 1 जानेवारीपासून लागू झालाय, मात्र त्याचा अनुभव घेऊन इतर शहरातही अशाच प्रकारचे बदल केले जाणार आहेत। मेरठसह इतर काही शहरांमध्ये नागरिकांकडून ओयोकडे याबाबत वारंवार विचारणा होत होती। ओयो हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना रूम बुक करण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशा मागण्या इतर शहरांमधून समोर आल्या आहेत, अशी माहिती ओयोने दिली। महाराष्ट्रातही ओयोबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या। महाराष्ट्राची संस्कृती यामुळे रसातळाला चालली आहे अशी ओरड अनेकदा करण्यात आली होती। मात्र आता कंपनीने प्रेमी युगुलांना थेट नो एंट्री केल्याने ओयोच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात स्वागत होईल अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे। ओयोचे उत्तर भारत क्षेत्राचे प्रमुख पावस शर्मा म्हणाले, सुरक्षित आणि जबाबदार अशी आदरातिथ्याची सेवा देण्यासाठी ओयो कटिबद्ध आहे। आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतो, पण ज्या प्रदेशात आमचा व्यवसाय सुरू आहे तेथील कायदे आणि नागरी संघटनांना सहकार्य करणे हे देखील आमची जबाबदारी आहे। या बदलानंतर आम्ही वेळोवेळी या धोरणाचा आणि त्याच्या परिणामांचा आढावा घेत राहू। ओयोबद्दलची धारणा बदलण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते। या माध्यमातून ओयो हॉटेल्स कुटुंब, विद्यार्थी, व्यावसायिक प्रवासी, धार्मिक यात्रेकरू आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षित असल्याचे ठासविण्यासाठी हे नवे बदल करण्यात येत असल्याचे सांगता येत आहे। या बदलाच्या माध्यमातून ग्राहकांनी ओयोमध्ये अधिक दिवस राहावे आणि पुन्हा पुन्हा बुकिंग करावी असा प्रयत्न केला जात आहे। सुधारित पॉलिसी अंतर्गत सर्व जोडप्यांना चेक इनच्या वेळी त्यांच्या नातेसंबंधाचा वैध पुरावा सादर करण्यास सांगितले जाईल। यामध्ये ऑनलाईन बुकिंग देखील समाविष्ट आहे। ओयोने मेरठमधील आपल्या भागीदार हॉटेलांना याची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। लवकरच महाराष्ट्रातील ओयो हॉटेलमध्येही हा नियम लागू होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयासह, तोपर्यंत धन्यवाद।